द्यायचंय? ताब्या भरून दे की ताब्या. किती? तासाला काय झालं, ताब्याभरून पाणी दे म्हणतात. श्री स्वामी समर्थ. तर चला गाईज, आता आज मी घरात निवांत आहे. तर चला आता वर मी नाश्ता करायला झाल्या. आज बघा रात्री समोसा आणून खाल्ल्यामुळं हे बघा जेवण म्हणजे चपात्या राहिल्या होत्या, तर मस्तपैकी तुकडं केलं चपातीचं. म्हणजे चपातीला आपलं भात परततो तसं परतून घेतलं. टमाटर, कांदा, शेंगदाणे, हिंग, हळद, मीठ जे सगळं टाकतात. तुम्ही जे टाकता तेच आम्ही पण टाकतो, काही वेगळं काही टाकत नाही. तुम्ही म्हणताल काकू काय म्हणत्या. आणि हे बघा माझं, हे बघा हे जुनं लोणचं आहे लिंबूचं, ही नवीन लोणचं. हे बघा त्या दिवशी भरणी जरा हे झालती ना, ओव्हरफ्लो झालती, तर सगळी खराब झालती. मग ते काढून जरा कमी केलं ह्यात छोट्या भरणीत. आणि अजून मला मिरची आणायला जायचं आहे. तर चला तुम्हाला मी काय करणार आहे ते दाखवते. आज सिया विहान गेल्यात बाहेर, तर थोडंसं मला टेरिस गार्डनवर पण शांत जरा बसायला मिळणार आहे. तर तुम्हाला सांगते काय आहे, टेरिस गार्डनवर पण मला निवांत जरा बसायला मिळणार आहे. तर चला आज मी हे बघा घेतलं आहे आता नाश्ता पाणी. आता बसून उन्हात मस्तपैकी जेवते म्हणजे खाती. तर तुम्ही पण या नाश्ता करायला. हे बघा सकाळची हे रात्रीची सुकी घेवड्याची भाजी होती आणि शेंगदाणं भरपूर टाकते. पण मला शेंगदाणं जास्त आवडत नाही. मी सगळं शेंगदाणं काढून जी खाते त्यांना त्या चपातीच्या तुकड्यात टाकून ठेवलं. म्हणजे जे खाते त्यांना दिलेलं चांगलं. असं इकडं तिकडं फेकण्यापेक्षा, खरकाट्या पाण्यात भांड्यात टाकण्यापेक्षा ना, आधी आपण ताट भांड्यात घेतल्या ज्याला जी लागते ते काढून ठेवलं. शेंगदाणं आवडत नाही तर शेंगदाणं काढून त्यात ठेवलं तरी चालते. चला आता टेरेसवरचं दाखवते. तर हे बघा आजी बसला आहे सकाळच्या कवळ्या उन्हात. आणि 7 ते 12पर्यंत आपण कवळं ऊन घेतलं पाहिजे सूर्याचं मस्तपैकी ना, थंडीच्या दिवसात आणि पावसाळ्यात. असं कवळं ऊन चांगलं असते शरीराला. लहान बाळांना तर जरूर आणून आपण उन्हात थोडंसं ऊन त्यांना ऊन दिलं का नाही, म्हणजे ऊन खाऊ दिलं ना, तर चांगलं असतं. त्यांना डी जीवनसत्व मिळतं आहे. तर चला आता मी बसून खाते इथं आणि त्यानंतर तुम्हाला टेरिस गार्डन दाखवणार आहे आज काय काय लावलं आहे. चला. तर गाईज हे बघा आता अतुल पण आलं आहे. तेव्हा इथं बसलाय उन्हात बसून मस्तपैकी चांगलं वाटतंय माझं. उन्हात बसून तुकडे खायला ओले मस्तपैकी. या तुम्ही पण. काल काय खाल्लं आपण म्हणून एवढा स्वयंपाक राहिला. रात्री आम्हाला समोसे खाऊ वाटत होते. अचानक लय भूक लागली होती सगळ्याला. मी पण शेतातनं आलती. हां, तिकडून आलो त्यामुळे खाल्लं नव्हतं काय येताना. आणि मी पण आलती शेतातनं. मम्मी पण शेतातलं काम करून आलते, दमून सगळे दमलेलो. हां, आणि इथं गरम गरम भेटतात आमच्या इथं, त्यामुळे लगेच जाऊन घेऊन आलो आणि मस्तपैकी सॉस. आणि मग मी रात्री कुठे जेवली मी पण. तुम्ही तरी हलकं फुलकं खाल्लं. मला जे झोपले मी सकाळ 5 वाजताच उठली. 5 वाजता उठली म्हणलं तर लवकर यावं इथं आवरून. वर टेरेसवर येऊन सगळ्या झाडांना पाणी मारलं. सगळी झाडं हिरवीगार दिसली की बरं वाटतंय जरा. तर आता मस्तपैकी सकाळच्या उन्हात अतुल बसलाय नाश्ता करायला. नाश्ता करतोय मग जातोय ती खाली. मी थोड्याशी इथं आराम करून वरचं टेरेस गार्डन जरा बघणार आणि मग खाली जाणार मी पण. गाईज बघा हे जेवता पार्सल आलं. काय सांगतो, कोकोपीट आहे त्यामुळे टेरेसवर घेऊन. किती वजन आहे अतुल? 10 किलो कोकोपीट ऑर्डर केलं. हां, हे वजन जास्त आहे, 20 किलो वल्लच पाठवले त्यांनी. अरे बाबा, मग वल्लं नाही पाहिजे. 10 किलोचं 20 किलो मग कमी झालं तर वजन. ते डिलिव्हरी काका दादा म्हटले की हां काय वजन एवढं कसलं. हां, वजन केलं मग ते आपल्याला. मग कितीच आहे हे 300 रुपये काय. हां, अरे बापरे, मग परवडत नाही आपलं. ते पहिलं परवडत होतं बघा अतुल. होय, ते 150 रुपये एवढं कॅन भरायचं. हां, काय उपयोग नाही. मग एवढं आता एक बार झालं. नंतर आपण ते नारळाचं केसरच साठवायचे. तर गाईज बघा आता सिया आली आत्ता. आणि आता मामान दोघं झाडाच्या सावलीला बसल्या. ते बघा इथं किती मस्त सावली आहे. आणि खाट आणि वर आणून ठेवलं आहे 4 वाजता चहा प्यायला. आणि असल्यामुळे काय होतंय, छान वाटतं इथं वर आम्हाला. हे बघा बादल्या पण ठेवल्यात कपडे भरून न्यायसाठी. कोकोपीट आलं आहे आमचं. हे बघा
कोकोपीट आले. तर आता कोकोपीट दाखवते तुम्हाला नंतर. जरा ग्रो बॅग पण मागवल्यात. दोन्ही आल्यानंतर तुम्हाला एकदम व्हिडिओ मिळणार आहे बघायला. आणि कितीचं आणलं काय आणलं ते पण तुम्हाला सांगेल मी. तर चला आता हे बघा चाललं बघा. सावली दिसली की आराम करू वाटतंय. चला ठेवा. सिया जेवले का तू? हां इथं सावली आणि उन्हाचा गरमाई पण आहे. मस्त आहे. थंडावा पण आणि गरमाई पण हा. छान वाटतंय. अमूल कुठं आहे? चला. मला माहित अरे आणायचं होतं सिया आम्हाला थंडा थंडा रस. एकटं एकटं पिऊन नाही तर वर आल्यावर जाणवतं येतो काय गरम पोळतंय नाही तर असं वाटायला आलं. वाटलेलं तिने रस पिऊन येणार येताना. ती विहान माहित आहे मला आणि मला माहित व्यान कधी जात नाही रे. मम्मी संग आज गेलत. आज मम्मी संग फिरून आलं बाळ. परवा दिवशी रस पिवले मला सांगत आले. हा. हा तू मामा मी गेलतो मामा सोबत गाडीवर आणि उसाचा रस पिला ग्लास भरून असं म्हणते. हा ते कडक स्कूल मध्ये नाही गाडीवर मला टॉयज पाहिजे गाडी. टॉयज एका दिवसात तोडतं या. मार देत नाही का असं मार द्यायचं त्यांना. टॉयज देत नाही. टॉयज आपली ही आहे तिकडं वाटी चमच्या. गायच बघा शेंगा आपल्या शेतातले पावट्याच्या ते इथं बाहेर ठेवलं आता भरून आम्ही आता घेऊन चाललोय घरात. ठेव इकडे इकडे ठेव. चल सोड सोड ठेवून येऊया चला. सिया कुठले आहेत? शेतातले बाहेर आहेत ना. एवढ्या जागी लागल्या.